तर सांगलीत सुद्धा कृष्णा नदीची पाणी पातळी ही 40 फुटांवर जाऊन पोहोचली आहे। भारतीय सैन्याची एक तुकडी सांगलीमध्ये तैनात करण्यात आली आहे। 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांचा या तुकडीमध्ये समावेश आहे। सांगली कर्ना रोड हा सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तर सध्याची ही दोन दृश्य सांगलीमध्ये सुद्धा आता पाणी पातळी वाढत चाललेली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर आली आहे। तर सैन्याची तुकडी सुद्धा सांगलीत दाखल झालेली आहे। शंकर देवकुळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शंकर, काय परिस्थिती आहे सांगलीची? नक्कीच मनश्री, आपण पाहू शकता सांगलीकरांच्या मदतीसाठी जवानांचे एक तुकडे आलेले आहे। या ठिकाणी प्रात्यक्षिक करण्यात आलं होतं। सांगली कर्ना रोड या ठिकाणी इशारा पातळी कृष्णा नदीची आता 40 फूट असल्यामुळं या ठिकाणी 40 फूट पाणी झाल्यामुळं या ठिकाणी जवानांची एक तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता हे जवान या ठिकाणी सकाळपासून या कर्नाल रोडला असणाऱ्या पाण्यात जाऊन प्रात्यक्षिक करत होते। आतमध्ये कोण फसलेला आहे की नाही याची पाहणी सुद्धा त्यांनी जाऊन पाण्यात केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर चांदोली धरणातून होत असलेला विसर्ग आणि कोयना धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही वाढत आहे। पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असली तरी सातारा कराड या परिसरात पडत असलेल्या पावसामुळे कोयना आणि कृष्णा नदीला पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 40 आहे। मी कॅमेरामॅनला सांगेन, आता आपण दुसऱ्या बाजूला बघू शकता या ठिकाणी असणारा हा कर्नाल रोड आहे। हा सांगली कर्नाल रोड आहे। कडेगाव पलूस या तालुक्याला जोडणारा हा मुख्य रस्ता होता। आता या ठिकाणी पाणी आल्यामुळं हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि नागरिकांची वाहतूक या रस्त्यावरून बंद करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पोलीसही तैनात करण्यात आलेले आहेत। NDRFची टीम या ठिकाणी आहे। दुसरी गोष्ट, या परिसरात असणाऱ्या घरात पाणी शिरलेलं आहे। उपनगरात जामवाडी असेल, सूर्यवंशी प्लॉट असेल, या ठिकाणी पाणी शिरायला ही सुरुवात झालेली आहे आणि जसजसं पाण्याचा विसर्ग होत राहील तसतसं पाण्याची पातळी ही वाढत राहणार आहे आणि यातल्या असणाऱ्या घरातील नागरिकांना स्थलांतर करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आपण बघतो की सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत चाललेली आहे। त्याच्यामुळे सैन्याची तुकडी सुद्धा सांगलीत दाखल झाली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।